Good morning, students. Let us read the lesson line by line and discuss once again. Lesson number 1.2, The Thief Story, written by Ruskin Bond. In the last lecture, we have seen introduction of Mr. Ruskin Bond. Ruskin Bond basically belonged to Britain or Great Britain, but he is settled now in India with an adopted family. Ruskin Bond writes for the children or children education, taking into account Ruskin Bond's work regarding children education. Government of India has awarded the awards, civilian awards, Padma Shri and Padma Bhushan, which are most prestigious awards to to our writer Ruskin Bond. Let us start to read the story or the lesson. Before that, here there is a small incident which is given in warming up. Read the following incident. Lokesh had always been a class topper in test and examination. However, invariably he used foul means during exams to gain those high marks. काळजीपूर्वक लक्ष द्या. लोकेश क्लास टॉपर होता. युनिट टेस्टच्या एक्झामिनेशनमध्ये तो क्लास टॉपर राहायचा, परंतु त्याचं हे टॉपर राहण्यामागे ही एक गोष्ट होती त्यात की तो इनव्हेरिएबली म्हणजे बहुधा काय करायचा, कसल्या मीन्स, फोल मीन्स म्हणजेच कॉपीसारखे प्रकार तो करायचा आणि जास्त मार्क मिळवायचा. काही जणांना असा शौक असतो, हुशारकी मिळवायची असते, पॅरेंटच्या समोर दाखवायचं असतं, इतर मित्रांसमोर दाखवायचं असतं, बघा मी किती मार्क्स मिळवले. अरे पण चोरी करून मिळवलेत त्यात काय मोठेपणा आहे ना. वन्स ऑन द डे ऑफ हिस्ट्री एक्झामिनेशन, Lokesh realized that his classmate and friend Farhan came all prepared for maths instead of history. मग आता एका दिवशी हिस्ट्रीचे एक्झामिनेशन होते आणि काही काही असे झोपाळू पोरं असतात की सूचना दिलेल्याही त्यांच्या डोक्यात बसत नाहीत ना. तसंच म्हणजे लोकेशचे कोण होते, एक मित्र होता फरहान नावाचा, की तो क्लासमेट जो आहे हिस्ट्रीचा पेपर आहे आणि तो मॅथ्सचं प्रिपरेशन करून आला आहे ना. मग अशी परिस्थिती कधी कधी आपली होते, वेळेला लक्ष नाही दिलं किंवा टाईम टेबल लिहिताना चुकीचं लिहिलं तर तसं व्हायलाच नको आहे. मग काय झालं, फरहान हॅड बिकम डेस्परेट. मग आता तो अतिशय चिंतित झाला, फरहानला वाईट वाटायला लागलं, टेन्शनमध्ये आला ना. सो लोकेश ऑफर टू लेट हिम कॉपी फ्रॉम हिज आन्सर शीट सिन्स फरहान सॅट जस्ट बिहाइंड हिम. आता फरहानचा नंबर हा परीक्षेमध्ये याच्या मागे होता, कोणाच्या, लोकेशच्या. मग लोकेशने त्याला ऑफर दिली, अरे तू माझ्या आन्सर शीटमधून कॉपी कर ना, काय टेन्शन घेतो, पास होशील तो आरामात. फरहान रिफ्यूज्ड इट. ही सेड इट्स ऑल राईट इवन इफ आय गेट अ झिरो. फरहान म्हणाला, काही हरकत नाही मला 0 मार्क्स मिळाले तरी, बट आय डोंट लाईक टू कॉपी समवन्स आन्सर्स. कोणाचे आन्सर्स कॉपी करायला मला काही आवडत नाही. बट आय कॅन कॉल इट माय ओन झिरो. आय डू नॉट वॉन्ट टू स्कोर अ सिंगल मार्क अनअर्न्ड. चीटिंग इन एक्झाम्स इज फॉर कॉवर्ड्स नॉट मी. बघा आता मला 0 जरी मार्क्स मिळाला ना, तो स्वतःचा माझा आहे असं म्हणता येईल. मला 1 मिळाला तरी माझा आहे, 2 मिळाले तरी माझे. परंतु मी तुझं कॉपी करून लिहिणं, चिटिंग करून एक्झाममध्ये लिहिणं म्हणजे हे मार्क्स तुझे झाले ना, दुसऱ्याचे झाले. त्यामुळे 0 असेल तरी तो स्वाभिमानाने माझा आहे मला म्हणता येईल. म्हणजेच मी कॉपी करणार नाही, मला कॉपी करणं आवडणार नाही, मी कॉपी करणार नाही. आणि हे अनफेअर मीन्स वापरणं हे मला पसंत नाही. हे तर कॉवर्डचं काम आहे, भ्याडपणाचं लक्षण आहे. म्हणजे आपण काही करू शकत नाही, असमर्थता दाखवण्याचं लक्षण आहे. भ्याड हल्ले म्हणतात बघा नेहमी, अतिरेक्याने भ्याड हल्ला केला, नक्षलवाद्यांनी भ्याड हल्ला केला, म्हणजे चोरून मोरून हल्ले करणं म्हणजे धोकेबाजी करणं आहे ना थोडक्यात.
तसं मी काही करणार नाही. दीज वर्ड्स वेअर अ टर्निंग पॉईंट इन लोकेश's लाईफ. ही गेव अप चिटिंग फॉर एव्हर. ही वर्कड हार्ड फॉर what he desired and never ever used false measures to acquire anything. तो एक प्रसंग लोकेशच्या जीवनात टर्निंग पॉईंट ठरला, कारण फरहाननी जे त्याला सांगितलं ना की 0 असेल तरी माझं असणार आहे, मी कॉपी वगैरे करणार नाही, त्यावेळेस लोकेशला पटली ही गोष्ट आणि या प्रसंगातून लोकेशने शहाणपण शिकलं, त्याला चुकीचा पश्चाताप झाला आणि त्या दिवशीपासून लोकेशने कधीच कॉपी नाही करायचं ठरवलं. आपल्याला ध्येय जे साध्य करायचं आहे त्यासाठी आपण काय करू, अथक परिश्रम करू, मेहनत करू, हार्डवर्क करू, हे त्यांनी ठरवलं. In the given story, which words phrases can be replaced by the following ones? Became aware. Became aware साठी कुठला फ्रेज आलाय या स्टोरीमध्ये सांगा. जाणीव होणे, रिअलाइज आलाय का, आलं ना, हां ते लिहून टाकायचं. ऑलवेज, हां करेक्ट, ऑलवेज, एव्हरी टाइम. व्हेरी अपसेट अँड हेल्पलेस, डेस्परेट, आले का, लिहून टाका. चीटिंग, चीटिंग, फाऊल, FOUL, फाऊल म्हणजे वाईट मार्गाने. विदाउट वर्किंग फॉर इट, कष्ट न करता. अनअर्नड, अनअर्नड, UNEARNED, अनअर्नड, आले ना. अ सडन चेंज, टर्निंग पॉइंट. गेन और अचीव, याच्यासाठी सेक्युअर करण्यासाठी काय आलंय, ही वर्क हार्ड फॉर वॉट ही डिझायर्ड अँड नेव्हर एव्हर यूज्ड फॉर मेजर्स, फॉल्स मेजर्स टू ॲक्वायर एनिथिंग. ॲक्वायर म्हणजे सेक्युअर करणे, अचीव करणे, गोल. समराइज द इन्सिडेंट इन 6 to 8 लाईन्स मेकिंग लोकेश द नेरेटर. आता हा जो प्रसंग आहे तो प्रसंग खरं तरी लोकेश आणि फरहानमधला हा एक संवाद आहे ना, डायलॉग आहे. जरी डायलॉगच्या फॉर्ममध्ये लिहिलं नसलं तरी ही स्टोरी लोकेश आणि फरहानमध्ये काय डिस्कशन झालं एक्झाम हॉलमध्ये, हळूहळूच गुपचिप. आपण काय करतो एक्झाम हॉलमध्ये, कुठेतरी कोपऱ्यात आपल्याला मित्र बसलेला असतो, अशी डोळे फिरवतो आणि त्याला म्हणतो, है की नाही, म्हणजे एकचं काय सांग, मग तो तिकडून करतो, असा करतो, एक ऑप्शन नंबर 4 है ना, फिल इन द ब्लँक असेल असा लिहून दाखवतो, ABC. म्हणजे हे असं त्यांचं गुपचूप काहीतरी चाललं होतं, परंतु त्यांनी असं केलं नाही. फरहानने बघून लिहिण्याच्या ऐवजी हळूहळू त्यांचा जे काही संवाद झाला ना, तो संवाद एक्झाम हॉलमधला इथं दिलेला आहे आणि त्या प्रसंगातून फरहान त्याचा गुरु ठरला. कारण लोकेशच्या लाईफमध्ये एक टर्निंग पॉईंट आला. लोकेशनी अनफेअर मीन्स, फाऊल मीन्स यूज करायचं सोडून दिलं. तर इथं तुम्ही कोण आहेत, बिगिन विथ आय वॉज ऑलवेज अ क्लास टॉपर. म्हणजे लोकेश हा नेरेटर आहे, तुम्ही लोकेश आहेत, स्टोरी तुम्ही सांगताय, तर स्वतःबद्दल 6 ते 8 लाईन लिहायचे आहेत. म्हणजे आता इथं तुम्ही काय करणार, माय सेल्फ लोकेश है ना, आय वॉज ऑलवेज अ क्लास टॉपर. टू गेट अ फॉल्स प्रेज फ्रॉम फ्रेंड्स अँड पॅरेंट्स, आय ऑलवेज मेंटेन्ड माय फर्स्ट क्लास और टॉप पोजिशन बट बाय यूजिंग अनफेअर मीन्स और बाय चीटिंग. म्हणजे चीटिंग किंवा अनफेअर मीन्सने मी हे सगळं करत राहायचं. वन डे माय फ्रेंड Farhan, who was sitting behind me for examination, he had not studied for the history, but instead he had studied mathematics. He was desperate, he was very much worried. I offered him to copy my answer sheet, but he clearly refused to copy and suggested me that I will get 0. That will be of mine. The 0 will be earned by me, but I will not make cheating or copy of your answer. And
he suggested Lokesh that these are the unfair, means this is not the good thing for students. He suggested me. From that day, I also decided not to use any unfair means or foul ways to get more marks. Later, in the next and forthcoming examinations, I studied hard and got good marks in each and every examination. After that, I always kept my top position but by studying. It means that my friend's suggestion brought a turning point in my life thanks to Farhan. अशा पद्धतीनं आपण तीच स्टोरी आपण लोकेश आहेत असं समजून नेरेट केलेली आहे. तुम्ही हे असा विचार करायचा आहे, स्वतःशी बोलायचं आहे वेड्यासारखं आणि स्वतःशी बोलून आपण काय करायचं, असे लिहून बघायचे. ट्राय टू राईट ऑन पेपर. फक्त नुसता विचार करून जमत नाही, कारण तुम्हाला नको त्यावेळेला विचार येतात, एक्झाममध्ये येणार नाहीत. मी विचारल्यानंतर येणार नाहीत. बाकी वेळेला शानपण आपल्या मित्राला शेजारी बसून ते शिकवता येतं. म्हणजे एक क्लास मॅथ्सचा चालू आहे त्यावेळेस मी इंग्लिशचं डिस्कशन करता, मग आहे की नाही. तिथं नका करू विचार. घरी गेल्यानंतर शांत डोक्याने विचार करा, अभ्यास करा आणि लिहून बघा. 6 to 8 लाईन्स आहेत. तुम्हाला 10-20 ओळीचा एसे याच्यावरती आरामात लिहिता येतो ना या प्रसंगावरती. तर 6 to 8 लाईन्स. अँड दिस इज होमवर्क फॉर यू फॉर टुमॉरो. उद्या 1 मे महाराष्ट्र दिन, चांगला दिवस आहे. तर मग उद्या होमवर्क कंप्लीट करून आणायचं आहे 4 लाईन नोटबुकमध्ये. आणि मागचं होमवर्क पण उद्या बघितलं जाईल, कारण आज वेळ कमी आहे. लेट अस स्टार्ट टू रीड द thief स्टोरी. I was still a thief when I met Anil, and though only 15, I was an experienced and fairly successful hand. बघा, मी चोर होतो. मी नाही, स्टोरीमधला तो जो बॉय आहे ना, 15 वर्षाचा, मी एक चोर होतो. आणि खरं तरी चांगला सफाईदार म्हणा किंवा वेल प्रॅक्टिस्ड म्हणा, एवढ्या कमी वयामध्ये मी हातसफाईने चोरी करत होतो. एक अनुभवी चोर होतो फक्त 15 वर्षाच्या वयामध्ये. अनिल वॉज वॉचिंग अ रेसलिंग मॅच. वेन आय अप्रोच्ड हिम, he was about 25, a tall lean fellow, and he looked easygoing, kind and simple, enough for my purpose. I hadn't had much luck of late and thought I might be able to get into the young man's confidence. आता कसं झालं, अनिल कुस्तीची मॅच बघत होता. जेव्हा मी अनिलच्या जवळ अप्रोच केलं, अनिलकडे गेलो, तो एक 25 वर्षाचा तरुण, उंचापुरा, चांगला बांधा असलेला तरुण दिसत होता. आणि असं वाटलं त्याला बघितल्यानंतर, कारण काय फेस रिडिंगची पण चोर म्हटल्यानंतर त्यांना थोडीशी सवय असते. असं वाटलं त्याला बघितल्यानंतर की आपल्याला हा बऱ्यापैकी आपला सावज किंवा जे शिकार ठरू शकेल. म्हणजे आपण याला बोलून फसवून काहीतरी करून जवळीक साधायची आणि आपलं ध्येय काय आहे, चोरी करायचं. तर मग हे शक्य होईल असं वाटलं. मग आता जास्त मला काही स्ट्रगल करायची गरज भासणार नाही याच विचारानं मग मी काय केलं, त्या तरुणाचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न सुरू केला. खोटी स्तुती करायची कोणाची आवडती आहे ना. You look a bit of a wrestler yourself, I said. A little flattery helps in making friends. मग आता मी त्याला म्हटलं कोणाला, आता हा जो बोलतोय तो 15 वर्षाचा चोर मुलगा बोलतोय. त्यांनी पुढे नाव हरिसिंग सांगितलं, परंतु तो चोर बोलतोय. मग आता त्याला माहीत आहे थोडीशी फ्लॅटरी म्हणजे खोटी स्तुती केलेली कुणालाही आवडते. म्हणजे स्तुती ही अशी चीज आहे, समजतं की समोरचा मला चढवतोय, हरभऱ्याच्या झाडावर चढवतोय किंवा मला खोटी स्तुती करतोय, तरी पण आपण खुश होतो, आहे की नाही. पहिले माहिती आहे का तुम्हाला, राजाच्या दरबारात भाट असायचे, त्यांची गाणी पोवाडे बरंच काही म्हणायचे. तो किती भित्रा असला राजा का बाजा, तरी त्याची मग मोठमोठी स्तुती केली जायची. असे शूरवीर, तसे शूरवीर, सम्राट. म्हणजे स्तुती ही सांगायचा उद्देश आहे की आवडते. मग त्यालाही हे माहीत होतं की फ्लॅटरी थोडीशी केली तरी समोरच्याला खुश करते आणि तो आपल्याला बोलायला लागेल.
You look a bit of wrestler yourself, I said. A little flattery helps in making friends. So do you, he replied, which put me off for a moment because that at that time I was rather thin. मग आता काय झालं, अनिलला हा म्हणाला की तुम्ही एक बऱ्यापैकी कसलेले रेसलर दिसता, स्तुती केली खुश करण्यासाठी. परंतु अनिलने काय केलं माहीत आहे का, हात दिसायला तर एकदम सहजपात्र होता, अरे हां तू पण कुस्तीपटूच दिसतोय, असं अनिल त्याला त्याचं मर्जी राखण्यासाठी म्हणाला. कारण एखाद्याने स्तुती केल्यानंतर आपण थँक्स म्हणतो ना, तसं त्यांनी सांगितलं. पूर्वी हा थँक्स शब्द एवढा रूढ नव्हता, कमी वापरला जायचा, परंतु आता काय आहे, आपण कशालाही थँक्स म्हणतो, आहे की नाही. हां तर ठीक आहे. वेल आय सेड मॉडेस्टली, आय डू रेसल अ बिट. व्हॉट्स युअर नेम. मग आता अनिलने उत्तर दिलं, हो मी रेसलर आहे, थोडे बहुत प्रमाणामध्ये मी कुस्ती करतो. आणि तुझं नाव काय रे. हरी सिंग. आय लाईड. आय टूक अ न्यू नेम एव्हरी मंथ दॅट केप्ट मी अहेड ऑफ द पोलीस अँड माय फॉर्मर एम्प्लॉयर्स. मग आता त्यांनी मला नाव विचारल्यानंतर मी काय सांगितलं, हरी सिंग सांगितलं. हे काही माझं खरं नाव नव्हतं, कारण प्रत्येक महिन्याला मी नाव बदलायचा. याचं कारणच होतं, मागे जिथे जिथे हात साफ केला होता तिथे माझं नाव माहिती झालेलं असतं. मग आता नवीन नावाने जर आपण वावरलं तर ती ओळख पटणार नाही. म्हणजे चोरी केलेलं लपवण्यासाठी, पोलिसापासून बचाव करण्यासाठी मी प्रत्येक महिन्याला नाव आपलं बदलत जायचा. मग आता एकमेकांची ओळख झाली. या ओळखीनंतर अनिल कुस्ती बघत होते, कुस्तीची चर्चा चालू होती. मग त्यावेळेस अनिल आपलं हे जे पटकापटकी चालू होती कुस्तीमध्ये, जे काही होत असतं वेगवेगळ्या घटना, वेगवेगळे डावपेच, त्याबद्दल अनिल चर्चा करत होता. आय डिडंट हॅव मच टू से. अनिल वॉकड अवे. आय फॉलोड कॅज्युअली. आता यात काही जास्त मला अनुभव नाही असं हा म्हणाला. मग अनिल निघाला आपलं त्याच्या कामानिमित्त, त्याला जेवढं बघायचं तेवढं बघून तो निघाला असेल परत घरी जाण्यासाठी. मग तो निघाल्यानंतर हा 15 वर्षाचा चोर हरिसिंग, ज्यांनी नाव खोटं सांगितलं, तो हळूहळू त्याच्या मागे मागेच निघाला, म्हणजे फॉलो करायला लागला. हॅलो अगेन ही सेड. आय गेव हिम माय मोस्ट अपीलिंग स्माईल. आय वॉन्ट टू वर्क फॉर यू आय सेड सर. मग आता हा पुढे जात होता, अनिल पुढे जात होता, मागे मागे हरिसिंग जायला लागला. मग अनिलनी परत एकदा, अनिल एक सुस्वभावी मुलगा होता, तो आपल्या मागे येतोय म्हणून त्याला अजून एकदा हात हाय हॅलो केलं. मग याच्याकडे एक कला होती, समोरच्या व्यक्तीला तो घायल करायचा स्माईलने. म्हणजे एक अपीलिंग स्माईल द्यायचं, म्हणजे तो व्यक्ती समोरचा प्रेमात पडायचा म्हणजे थोडेसे संबंध वाढायचे. अपीलिंग फार छान असं एक उमेद भरा, आशादायक असं एक स्माईल द्यायचं. आणि स्माईल देऊन म्हटलं की आय वॉन्ट टू वर्क फॉर यू आय सेड. मी तुझ्यासाठी काम करू इच्छितो, बट आय कांट पे यू. आय थॉट दॅट ओव्हर फॉर अ मिनिट, परहॅप्स आय हॅड मिसजज्ड माय मॅन. पण अनिलने सांगितलं की बाबा तू माझ्यासाठी काही काम करशील, पण मी तुला काही सॅलरी पगार वगैरे देऊ शकणार नाही, माझी परिस्थिती नाही. एका क्षणापुरतं हरिसिंगला मला मनात वाटून गेलं की अरे साला, माझा निर्णय तरी चुकला नाही ना, म्हणजे मी थोडंसं चुकीच्या व्यक्तीकडे आलो का, किंवा माझं जजमेंट चुकलं असं वाटलं थोडं. परंतु हा पट्टीचा चोर होता ना, हा माघार थोडीच घेतोय. आय आस्क्ड कॅन यू फीड मी. मी विचारलं, मग तुम्ही मला कमीत कमी खाऊ पिऊ घालाल का. अनिलने विचारलं कॅन यू कुक, मग तुला स्वयंपाक जमतो का. खोटंच हा म्हणाला आय कॅन कुक. आय लाईड अगेन. इफ यू कॅन कुक देन मे बी आय कॅन फीड यू. मग आता जर तू स्वयंपाक करू शकत असेल, तुला जर अन्न बनवता येत असेल, तर मग मी मात्र निश्चित तुझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था करू शकेन. ही टूक मी टू हिज रूम ओव्हर द जामा स्वीट शॉप अँड टोल्ड मी आय कुड स्लीप इन द बाल्कनी. बट द मील आय कुक्ड दॅट नाईट must have been terrible because Anil gave it to the stray dog and told me to be off. But I just hung around, smiling in my most appealing way.
अँड ही कुडंट हेल्प लाफिंग. आता झालं काय आहे, त्यांनी मला जामा स्वीट्सच्या वरती जे काही त्याची रूम होती तिथे घेऊन गेलं. त्या रूममध्ये नेलं, आपल्या मला झोपण्यासाठीची बाल्कनीतली जागा दाखवून दिली. आणि मग माझ्यावर पाळी आली ना स्वयंपाक करण्याची. त्या दिवशी रात्री मी केला स्वयंपाक. तो एवढा भयंकर होता, तो त्यांनी अनिलने सगळ्या स्ट्रे डॉगला टाकून दिला, खायला दिला. आणि मला सांगितलं की मी त्याला खोटं बोललं हे लक्षात आलं आणि मला सांगितलं की तू आता निघ. परंतु मी आपलं नेहमीचे ॲपेलिंग स्माईल करत मी तिथेच घुटमळत राहिलो. मग आता तेवढा काही त्या काळामध्ये अनिलने मला काही रिस्पॉन्ड केलं नाही. परंतु नंतर काय झालं बघा. लेटर ही पॅटेड मी ऑन द हेड अँड सेड नेवर माइंड, ही वुड टीच मी टू कुक. परंतु नंतर मात्र माझ्या डोक्यावर प्रेमाने त्यांनी थाप मारली आणि सांगितलं, काळजी करू नको, मी तुला स्वयंपाक बनवायला शिकवेन, म्हणजे अन्न शिजवायला शिकवेन. ही ऑल्सो टॉट मी टू राईट माय नेम अँड सेड ही वुड सून टीच मी टू राईट होल सेंटेन्सेस अँड टू ॲड नंबर्स. आय वॉज ग्रेटफुल. एवढंच नाही तर त्यांनी मला काही वाक्यसुद्धा लिहायला वाचायला शिकवायचं ठरवलं बघा. आणि शिकवले पण त्यांनी काही वाक्य कसे लिहायचे. आणि मग पुढे आय कुड राईट लाईक ॲन एज्युकेटेड मॅन, देअर वुड बी नो लिमिट टू व्हॉट आय कुड अचीव. म्हणजे आता मला असं वाटायला लागलं, जेव्हा मी सुशिक्षित माणसासारखं लिहायला वाचायला शिकलो ना, तेव्हा मग आपल्या व्यवसायात फायदाच होईल ना अजून. म्हणजे कोणी संशय पण करणार नाही आपल्यावर. इट वॉज क्वाईट प्लीजंट वर्किंग फॉर अनिल. आय मेड द टी इन द मॉर्निंग अँड देन वुड टेक माय टाईम buying the day's supplies, usually making a profit of about ₹1 a day. I think he knew I made a little money this way, but he did not seem to mind. मग आता माझं रुटीन असं सुरू झालं. तो रोज सकाळी मला दिवसभरासाठी जे काही भाजीपाला, अन्नधान्य, आपलं जे काही दिवसभराच्या साठी लागणाऱ्या वस्तू आहेत त्या आणण्यासाठी तो मला रोज पैसे द्यायचा. ते खरेदी करून मी बाजारातून आणायचं खोलीवरती. आणि त्यातूनही एखादा रुपया मी काय करायचं, सेविंग करायची, कमिशन काढायचं. आणि हे तुम्ही पण करत असा आहे ना कधी कधी. कोण कोण करतं हात वर करा. कोणीच नाही करत. हां, व्हेरी गुड. एक ऑनेस्ट पर्सन आपल्याकडे. बाकीचे जे आहेत ना मूक संमती आहे, म्हणजे हे कसे मुक्या डॅश डॅशचे आहेत. म्हणजे हे अट्टल हरिसिंग आहेत आहे ना. हां, तर हरिसिंग बनू नका. अनिल मेड मनी बाय फिट्स अँड स्टार्ट्स. ही वुड बोरो 1 week, lend the next. He kept worrying about his next check, but as soon as it arrived he would go out and celebrate. It seems he wrote for magazines, a queer way to make a living. आता हरिसिंगचं काही स्थिर उत्पन्न नव्हतं. कसेबसे उत्पन्न करून तो काय करायचा, कसेबसे पैसे कमावून तो आपली लाईव्हलीहूड चालवायचा. एखाद्या आठवड्यामध्ये कुठून पैसे बॉरो करायचे, आपले आल्यानंतर, उत्पन्न झाल्यानंतर मग ते परत करायचे. आणि कधी त्याला पुढच्या चेकची चिंता असायची. अशा पद्धतीनं दिवस तो काढत होता. आणि असं वाटतं की तो त्याच्या कमाईचा मार्ग कसा असावा की तो मॅगझिनसाठी काही लिहित होता आणि मग ते मॅगझिनला आपल्या रायटिंग्स तो विकायचा, त्याचे हक्क विकायचा. आणि मग त्यापासून जे काही उत्पन्न होतं ना, त्या उत्पन्नातून तो आपली लाईव्हलीहूड चालवायचा. वन इव्हनिंग ही केम होम विथ अ स्मॉल बंडल ऑफ नोट्स, सेइंग ही हॅड जस्ट सोल्ड अ बुक टू पब्लिशर. ॲट नाईट आय सॉ हिम टक द मनी अंडर द मॅट्रेस. मग एका दिवशी तो एक पैशाचं नोटांचं छोटंसं बंडल घेऊन घरी आला आणि त्यांनी सहज सांगितलं की मी पब्लिशरला काय केलं आहे, एक पुस्तक विकलं आहे, म्हणजे माझे रायटिंग जे आहे त्याचे हक्क दिले आणि त्याचे पैसे त्यांनी काय केलं, मॅट्रेसच्या खाली ते जे बंडल होतं पैशाचं मॅट्रेसच्या खाली सरकवून दिलं, ठेवून दिलं.
I had been working for Anil for almost a month, and apart from cheating on the shopping, had not done anything in my line of work. I had every opportunity for doing so. Anil had given me a key to the door, and I could come and go as I pleased. He was the most trusting person I had ever met. अंडरलाईन करून ठेवा, ही वॉज द मोस्ट ट्रस्टिंग पर्सन आय हॅड एव्हर मेट. म्हणजे आता अनिलने मला चावी दिली होती. मला जेव्हा जायचं तेव्हा बाहेर जाऊ शकत होतो, घरी येऊ शकत होतो, अनिलच्या प्रेझेंटीमध्ये ॲब्सेंटीमध्ये, दुकानला जाऊन सामान खरेदी करत होतो. अनिलला फसवण्याच्या अनेक संधी माझ्याकडे होत्या. एखाद्या दिवशी समजा एखादी 100ची 50ची नोट दिली तर ती घेऊन घरी सामान आणता मी फसवून त्याला निघून जाऊ शकलो असतो. म्हणजे अनेक संधी होत्या, परंतु मी काही ते केलं नव्हतं. आता माझं मन आतून सतावत होतं की तू तुझ्या पेशासोबत बेईमानी करतोय, चोरीचा धंदा आहे ना तुझा, चोरी का करत नाहीस असं मला वाटत होतं. अँड दॅट इज वाय इट वॉज सो डिफिकल्ट टू रॉब हिम. आणि एक कारण हेच होतं की तो एवढा माझ्यावर विश्वास टाकला होता त्यांनी की मला ते लुटणं मुश्किल होत होतं, त्याला रॉबिंग करणं. कारण कसं, एखादा फारच ग्रेडी मॅन आहे, रिच आहे, नेचरनी चांगला नाही, अशा व्यक्तीला आपण सहज लुटतो, आपली मानसिकता होते चोराची. परंतु एवढा सभ्य विश्वास दाखवणारा माणूस त्याला कसं लुटायचं, याच्यामध्ये मी अडकलो होतो. बिकॉज ही कॅन अफोर्ड टू बी रॉब्ड बट इट्स डिफिकल्ट. म्हणजे एखाद्या श्रीमंताला लुटलं तर त्याला ते सहन होऊ शकतं, परंतु अशा सज्जन माणसाला कमी उत्पन्न असलेल्या लुटायचं, चोरी करायची, ते त्याच्या मनाला पटणारं नाही, सहन होणार नाही, त्याला मानसिक धक्का बसू शकतो. But it's difficult to rob a careless man. Sometimes he doesn't even notice he is being robbed. He has been robbed, and that takes all the pleasure out of the work. मग आता हा काय म्हणतो, अरे मला एवढ्या सज्जन माणसाला लुटल्यानंतर मजा येणार नाही ना. जो ग्रेडी आहे, जो जास्त माझा पाठलाग करणार आहे, पोलीसमध्ये जाणार आहे, इकडे तिकडे तक्रार करणार आहे, शोधाशोध करणार आहे, त्याला फसवण्यात खरी मजा आहे. एवढ्या साध्या सरळ सज्जन माणसाला फसवण्यात काय मजा आहे, असंही मला वाटायचं. वेल, इट्स टाईम आय डीड सम रिअल वर्क. आय टोल्ड माय सेल्फ आय एम आउट ऑफ प्रॅक्टिस अँड इफ आय डोंट टेक द मनी ही विल ओनली वेस्ट इट ऑन हिज फ्रेंड्स. आफ्टर ऑल ही डझंट इवन पे मी. आता त्याचं आतलं मन, सचद विवेक बुद्धी एका पद्धतीनं सांगत होते की सज्जन माणसाला लुटू नको, परंतु त्याचा पेशाचं जे मन होतं, बिझनेस माइंड होतं, ते सांगत होतं की अरे तू हा विचार करतोय, हा सज्जन आहे, परंतु मी जर याचे पैसे नाही चोरले तर तो आपले पैसे मित्रावरती उडवून टाकेल, खर्च करून टाकेल. मग आपण चोरणं काय गैर आहे. अनिल वॉज अस्लीप. अनिल गाड झोपला होता. अ बीम ऑफ मूनलाईट स्टेप्ड ओव्हर द बाल्कनी अँड फेल ऑन द बेड. आय सॅट अप ऑन द फ्लोअर कन्सिडरिंग द सिच्युएशन. आता रात्र झाली होती, अनिल झोपला होता. त्या दिवशी अंधार असावा बाहेर, खिडकीच्या कुठेतरी एखाद्या छोट्याशा सुरकामधून चंद्रप्रकाश येत होता. मग मी बेडच्या शेजारी फ्लोअरवरती बसलो. इफ आय टूक द मनी आय कुड कॅच द 10:30 एक्सप्रेस टू लखनौ. स्लिपिंग आउट ऑफ द ब्लँकेट आय क्रेप्ट अप टू द बेड. अनिल वॉज स्लीपिंग पीसफुली. हिज फेस वॉज क्लिअर अँड अनलाइन्ड. इव्हन आय हॅड मोर मार्क्स ऑन माय फेस दो माइन वेअर मोस्टली स्कार्स. मग आता काय विचार करतोय हरिसिंग, जर समजा आता मी माझा डाव साधला, बंडल आहे पैशाचं, ते घेतलं तर 10:30ची लखनौ एक्सप्रेस मला मिळेल. म्हणून हळूच तो आपल्या ब्लँकेटमधून बाहेर आला, रांगत त्याच्या बेड शेजारी गेला. अनिलच्या चेहऱ्यावर मात्र काहीच चिंता नव्हती. अनिल निश्चिंत होता. उलट माझ्या चेहऱ्यावर चिंता होती. चिंतेचे वलय दिसत होते, परंतु तो निश्चिंत होता. माय हँड स्लीड अंडर द मॅट्रेस सर्चिंग फॉर द नोट्स. व्हेन आय फाउंड देम आय ड्रू देम आउट विदाउट अ साऊंड. अनिल साइड इन हिज स्लीप अँड टर्न्ड ऑन हिज साइड टुवर्ड्स मी. आय वॉज स्टार्टल्ड अँड क्विकली क्रॉल्ड आउट ऑफ द रूम. मग आता मी काय केलं, मॅट्रेसच्या खाली हात घातला, त्या नोट्स खेचल्या. आता हे जेव्हा मी करत होतो तेव्हा आवाज तर मी कुठला केला नाही, पैसे गुपचूप काढले, परंतु अनिल झोपेमध्ये एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर, आपण मग लेफ्टकडून राईटकडे असा तो वळला. त्याने श्वास वगैरे सोडला. मी दचकलो आणि पैसे घेतले होते काढून हातात. लगेचच रांगत मी काय केलं, रूमच्या बाहेर पडलो.
When I was on the road, I began to run. I had the notes at my waist, held there by the string of my pyjamas. I slowed down to a walk and counted the notes, 600 rupees in 50s. I could live like an oil rich Arab for a week or two. साई पैसे कुठे ठेवले होते त्यांनी? पायजामा माहीत आहे का? अजूनही आता काही लोक नाईट पॅन्ट म्हणून वापरतात. कॉटनची पॅन्ट असते आणि त्याला नाडा घातलेला असतो. जसं लेडीजच्या परकरला नाडा असतो ना लांब दोरी, तशा प्रकारे तो नाडा असायचा पायजम्याला पूर्वी. मी पण वापरलेत बघा तसे लहान असताना. तर त्या पायजम्याला नाडा असतो, अशी लांब त्याला काय सिलेंड्रिकल होल असतं ना, की ज्याच्यामधून ते सिलेंडर नाडा घातलेला असतो. मग ह्यानी नोटा सरकवल्यात अशा बंडल सुरळी करून गोल गोल गोल. ते 600 रुपये तिथे ठेवले त्यांनी. बाहेर पडल्यानंतर हळूहळू स्पीड कमी केली आणि पैसे पण मोजले. 50 रुपयाच्या नोटामध्ये 600 रुपये असलेलं त्याला लक्षात आलं. मग आता त्याला वाटलं की चला चला एवढे पैसे आहेत. एका श्रीमंत अशा अरबासारखा, आपण ऑइल रिच म्हणतो ना, अरब लोक जे तेलाच्या विहिरी आहेत त्यांच्याकडे कसे श्रीमंत म्हणजे रिच लाईफस्टाईल जगतात ना, तसं आपण जगू शकतो. मग आता असा विचार केला तो. when I reached the station, I did not stop at the ticket office. I had never bought a ticket in my life but dashed straight to the platform. The Lucknow Express was just moving out. The train had still to pick up speed and I should have been able to jump into one of the carriages, but I hesitated. For some reason I can't explain and I lost the chance to get away. मी स्टेशनवर पोचलो. चोरच चोर खानदानी, पण आहे ना, मी कधी तिकीट आयुष्यात काढलंच नव्हतं, त्यामुळे तिकीट काउंटरला थांबायचा काही प्रश्न नव्हता. निघण्याच्या बेतात होती. हळूहळू स्पीड पकडत होती लखनौ एक्सप्रेस 10:30ची. मी सहज चढू शकलो असतो त्या ट्रेनमध्ये, परंतु माझं मन संकोच करत होतं. माझे पाय ट्रेनमध्ये चढण्यासाठी तयार झाले नाहीत. त्यामुळे मी काही ट्रेनमध्ये चढलो नाही आणि माझ्या विचारात असतानाच ट्रेन ही निघून गेली. आता ट्रेन गेली. when the train had gone, I found myself standing alone on the deserted platform. I had no idea where to spend the night. I had no friends, believing that friends were more trouble than help, and I did not want to make everyone curious by staying at one of the small hotels near the station. The only person I knew really well was the man I had robbed leaving the station. I walked slowly through the bazaar. बघा आता ट्रेन तर निघून गेली. ट्रेन जेव्हा निघून गेली, लास्ट ट्रेन असावी, उशिराची ट्रेन 10:30ची, त्यामुळं प्लॅटफॉर्मवर काहीच नव्हतं. डेझर्टेड झालं होतं, म्हणजे निर्मनुष्य झालं होतं प्लॅटफॉर्म. एकटाच मी प्लॅटफॉर्मवर. आता पैसे तर माझ्याकडे भरपूर होते. मी एखाद्या जवळच्या स्टेशन जवळच्या लॉजवरती राहू शकलो असतो. हॉटेलमध्ये रूम बुक करून आरामात ऑइल रिच अरबसारखं स्वप्न बघितलं होतं ना, राहू शकलो असतो. परंतु साला हॉटेलमध्ये थांबावं, कमी वयाचा मुलगा, एवढे पैसे कुठून आले? अजून कुठला तरी संशय येऊ शकतो. बरं, आता या शहरामध्ये, या गावामध्ये कोणाकडे मित्र नातेवाईक नव्हते राहायला जायचं तर मग माझं एकमेव कोणी होतं तर 1 महिना ज्याच्याकडे मी खाल्लो पिलो होतो, ज्याच्या संगतीमध्ये राहिलो होतो, ज्याचं मार्गदर्शन भेटलं, लिहायला वाचायला शिकवलं होतं, तो जो माझा सिनियर फ्रेंड जो काही झाला होता, तो अनिल एकमेव माझ्या ओळखीचा या शहरामध्ये होता. म्हणजे मला तीच तीव्रतेने जाणीव झाली आणि मग मी आता परतीचा मार्ग स्वीकारला. बाजारातून निघालो मी आता परत रूमकडे. इन माय शॉर्ट करिअर ॲज अ थीफ आय हॅड मेड अ स्टडी ऑफ मेन्स फेसेस वेन दे हॅड लॉस्ट देअर गुड्स. द ग्रीडी मॅन शोड फिअर. बघा आता माझ्या ह्या शॉर्ट करिअरमध्ये म्हणजे 15 वर्षाच्या लाईफमध्ये मी ज्या काही बऱ्याच चोऱ्या केल्या ना, त्याही काळामध्ये मी बघितलेलं आहे. आता चोरी आपण कोणाची केली आपल्याला माहिती असतं. मग ज्याची चोरी केली आहे तो कसा वागतो नंतर? काही जण म्हणतात साला मी सोडणार नाही, चोराला पकडेन, त्याला पोलिसला नेऊन देईन, कडी से कडी सजा दिलवाएंगे साले को, असंच आपण म्हणतो ना. द ग्रीडी मॅन शोड फिअर. ती जे ग्रीडी असतात ते भीती दाखवतात. द रिच मॅन शोड अँगर. श्रीमंत लोक असतात ते तर फारच क्रुद्ध झालेले असतात. समोरचा चोर भेटल्यानंतर त्याला मी मारून टाकेन, खाऊन टाकेन, अशा प्रकारे खतम करेन, असं बोलत असतात. अनिल्स फेस. परंतु बट आय न्यू दॅट. म्हणजे आता पुढे काय झालं?
द पुअर मॅन शोड ॲक्सेप्टन्स. काही गरीब माणसं कशी असतात, त्यांची जर चोरी केली, जाऊ दे, आपल्या नशिबात नसेल, आपल्या कष्टाचं नसावं, देवाला हे मान्य नसेल, आपल्याकडे हे असणं पैसे, ज्याचं होतं त्याने नेलं, म्हणजे गरीब माणसं स्वीकार करतात. श्रीमंत माणसं फार रागात येतात, ग्रीडी असतात, ते काय करतात, ते भीती दाखवतात. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीचे रिएक्शन बघायला मिळतात. परंतु मला माहीत होतं, अनिलचा चेहरा आठवत होता, जर चोरी अनिलला कळाली तर काय होईल, वुड शो ओनली अ टच ऑफ सॅडनेस. अनिल मात्र दुःखी होईल. तो ना राग व्यक्त करेल ना लोभ व्यक्त करेल, परंतु तो दुःखी होईल. का दुःखी होईल? पैसे गेल्यामुळे नाही, नॉट फॉर द लॉस ऑफ मनी बट फॉर द लॉस ऑफ ट्रस्ट. विश्वासघात झाल्यामुळं तो दुःखी होईल, पैसे गेल्यामुळे दुःखी होणार नाही. कारण त्यांनी मला एवढा जीव लावला होता, एवढं प्रेम दिलं होतं, त्याचं त्याला वाईट वाटेल. आय फाउंड माय सेल्फ इन द मेडन अँड सॅट डाऊन ऑन अ बेंच. द नाईट वॉज चिली. इट वॉज early November and a light dazzle added to my discomfort. Soon it was raining quite heavily. My shirt and pajamas stuck to my skin and a cold wind blew the rain across my face. आता बाजारातून हळूहळू मी हे सगळं विचार करत पुढे मेडनमध्ये, म्हणजे छोटा मोठा गार्डनसारखा भाग, गवत झाडी झुडपं सुरू झाले होते, निघालो होतो. एका बेंचवरती बसलं, थंडीची रात्र होती आणि त्यातलं त्यात नोव्हेंबरचे सुरुवातीचे दिवस होते. मग अ लाईट डिझल ॲडेड टू माय डिस्कम्फर्ट. मग आता ह्या डिस्कम्फर्ट कशामुळे झाला होता? परत अंधुक प्रकाशामुळे. सून इट वॉज रेनिंग. लगेच पाऊस पण पडायला लागला जोरजोरात. मग पावसामध्ये याचा शर्ट पायजामा सगळं काही भिजलं आणि कपडे सगळे अंगाला चिकटून गेले. I went back to the bazaar and sat down in the shelter of the clock tower. The clock showed midnight. I felt for the notes. They were damp from the rain. आता इथून उठलो, पुढे निघालो परत बाजारकडे, म्हणजे वापिस, आणि बसलो एका क्लॉक टॉवरच्या खाली आसऱ्याला. पावसापासून बचाव करण्यासाठी परत निघालो मी थोड्या वेळासाठी. द क्लॉक शोड मिडनाईट. रात्रीचे 12 वाजले होते. मिडनाईट दाखवत होतं घड्याळ. मग आता माझ्या लक्षात आलं नोटाचं. नोटाला हात लावून बघितला, नोटा पूर्ण भिजल्या होत्या. अनिल्स मनी, अनिलचे पैसे. इन द मॉर्निंग ही वुड प्रॉबेबली हॅव गिव्हन मी 2 or 3 rupees टू गो टू द सिनेमा, बट नाऊ आय हॅड इट ऑल. आय कुडंट कुक हिज मील्स, रन टू द बाजार और लर्न टू राईट होल सेंटेन्सेस एनीमोर. हे अनिलचे पैसे होते. खरं तर हे पैसे अनिलकडे असते. मी अनिलजवळ असतो तर अनिल मला 2-3 रुपये दिलं असतं, पिक्चरला जायला सांगितलं असतं, आणि मग अनिलचं जेवण काय आता मी बनवू शकणार नाही, बाजारला जाऊ शकणार नाही, रोजची खरेदी करू शकणार नाही, असं त्याला वाटत होतं. तो थोडासा पश्चातापाच्या मूडमध्ये होता. आय हॅड फॉरगॉटन अबाउट देम इन द एक्साइटमेंट ऑफ द थेफ्ट. होल सेंटेन्सेस, म्हणजे लिहायला तो शिकवणार होता, मला वाचायला शिकवणार होता, हे सगळं काही मी विसरलो होतो चोरीच्या एक्साइटमेंटमध्ये. पूर्ण सेंटेन्स तो शिकवणार होता. आय न्यू कुड वन डे ब्रिंग मी मोर दॅन अ फ्यू हंड्रेड रुपीज. इट वॉज अ सिम्पल मॅटर टू स्टील अँड समटाइम्स जस्ट ॲज सिम्पल टू बी caught, but to be a really big man, a clever and respected man, was something else. I should go back to Anil, I told myself, if only to learn to read and write. आता मात्र माझी सत्सद्विवेक बुद्धी जागी झाली होती. एक पूर्ण वाक्य मला माहीत होतं, जर मी शिकून मोठा झालो, म्हणजे ह्या काही 100 रुपीजपेक्षा जेव्हा मी शिकून मोठा माणूस होईल, सुशिक्षित होईन, प्रतिष्ठित होईन, मला चांगला कामधंदा नोकरी मिळेल, मी हुशार बनेन, तेव्हा निश्चितच मी माझं जीवन फार चांगल्या पद्धतीने जगू शकतो. म्हणजे चोरी करून असं जगण्यापेक्षा इमानदारीने आपण कमाई करून आपण जगलं पाहिजे. आणि म्हणून आता मी परत जायचा निर्णय घेतला. आय हरीड बॅक टू द रूम फीलिंग व्हेरी नर्वस, फॉर इट इज मच इझियर टू स्टील समथिंग दॅन टू रिटर्न इट अनडिटेक्टेड. आता मी रूमकडे परत निघालो, परंतु मी अतिशय नाराज झालेला होतो, मनामध्ये फार चिंतित होतो. त्याचं कारण काय, चोरी करणं सोपं होतं,
परंतु हेच आता चोरलेले पैसे परत त्या जागेवर नेऊन ठेवणं फार मुश्किल होतं. आय ओपन्ड द डोअर क्वाइटली, कारण हाच रात्री घराबाहेर पडताना अनिल झोपलेला होता, त्यामुळं दरवाजा फक्त पुढे करून घेतलेला होता, लॉक केलेला नव्हता. आय ओपन्ड द डोअर क्वाइटली, हळूच दरवाजा उघडला. देन स्टूड इन द डोअरवे इन क्लाउडेड मूनलाइट. अनिल वॉज स्टील अस्लीप. I crept to the head of the bed and my hand came up with the notes. I felt his breath on my hand. I remained still for a minute. Then my hand found the edge of the mattress and slipped under it with the notes. मग आता असाच भिजलेला हळूच दरवाजा उघडला. शांतपणे दरवाजात गेलो, आत बघितलं अनिल शांत जसाच्या तसा झोपलेला होता. मग आता हेडच्या कॉर्नरकडे गेलो, मॅट्रेस खाली हात घातला, पैसे ठेवत होतो. तेवढ्यात अनिलचा श्वास माझ्या थंडगार हातावर पडला. त्यामुळं मला जाणवलं, म्हणजे परत चोरीची मला जाणीव झाली आणि मी ठेवताना अनिलचा श्वास मला जाणवला. आय अवोक लेट नेक्स्ट मॉर्निंग टू फाइंड दॅट अनिल हॅड ऑलरेडी मेड द टी. ही स्ट्रेच्ड आउट हिज हँड टुवर्ड्स मी. There was a 50 rupee note between his fingers. My heart sank. I thought I had been discovered. आता अनिल रोजच्या रुटीनप्रमाणे उठला होता, चहा तयार केला होता अनिलने. मी मात्र उशिरापर्यंत झोपलो होतो, कारण रात्री तर उशिरा आला होता ना हा, सगळं कांड करून, पैसे चोरून, स्टेशनला जाऊन परत वापिस भिजून आला होता, सगळं काही झालं होतं. मग सकाळी उठलो, अनिलने आपल्या फिंगर्समध्ये एक 50ची नोट पकडली आणि माझ्या समोर केली. माझं मात्र थंडगार झालं ना आता, म्हणजे मी फारच सँक झालो, हार्ट सँक. आय थॉट आय हॅड बीन डिस्कवर्ड. मला वाटलं अनिल आता माझी चोरी पकडलेला आहे, त्यांनी पाहिलेलं आहे किंवा त्याला हे सगळं लक्षात आलं आणि तो आता मला हे पैसे कशासाठी तरी देईल आणि माझी फजिती करेल किंवा सकाळची कामं सांगेल आणि काही फजिती करेल, कारण नोट ओली होती ना. अनिलने तरी चांगल्या नोटा आणून ठेवल्या होत्या. आय मेड सम मनी येस्टरडे, ही एक्सप्लेन्ड. नाऊ यू विल बी पेड रेग्युलरली. मग अनिलने काय केलं बघा, अपेक्षित असंच होतं ना, हे पैसे त्याच्या हातात द्यायचे, जा हे आपलं दिवसभराचं सामान खरेदी करून ये. आणि अरे नालायका, हे काय केलं तू रात्री, पैसे कसे काय भिजले? अजून कोणी असं म्हटलं असतं ना, चोरी केली परत आणून ठेवली, हे असं का केलं तू, विचारलं असतं. पण अनिल काहीच बोलला नाही. अनिलने त्याला ते 50 रुपये दिले आणि सांगितलं की इथून पुढे तुला मी नेहमी तुझं मानधन, तुझं सॅलरी मी नेहमी देईन. आय मेड सम मनी येस्टरडे, मी काल काही पैसे कमवलेत आणि मी तुला इथून पुढे नियमित पगार देणार आहे. माय स्पिरिट रोज, बट वेन आय टूक द नोट आय सॉ इट वॉज स्टील वेट फ्रॉम द नाईट्स रेन. मग त्या क्षणाला लगेच माझा स्वभाव थोडाच पैशाच्या बाबतीत ग्रेडीसारखाच होता ना, मी चोर होतो, त्यामुळे फार खुश झालो मी, माझं आत्मबल उंचावलं. पण नोट मात्र हातात दिलेली ती ओली होती, ती मला जाणीव करून देत होती की तू चोर आहेस, तू चोरी केली होती, तू एवढ्या चांगल्या माणसाला धोका दिला होता, ही जाणीव करून देत होती. टुडे वी विल स्टार्ट रायटिंग सेंटेन्सेस, ही सेड. अनिल म्हणाला, आपण आज वाक्य लिहायला पण शिकूयात. आपण काय करू, वाक्य लिहायला शिकूयात. ही न्यू बट नायदर हिज लिप्स नॉर हिज आईज शोड एनिथिंग. अनिलला सगळं काही समजलं होतं, जाणून चुकला होता, परंतु ना त्याच्या डोळ्यांनी राग व्यक्त केला, संशय व्यक्त केला, काहीच नाही केलं, किंवा त्याच्या ओठात एखादा शब्द आला, असं काहीच नाही झालं. आय स्माइल्ड ॲट अनिल इन माय मोस्ट ॲपिलिंग वे. मग नेहमीसारखंच माझं बेशरमाचं हसणं आहे ना, ॲपिलिंग म्हणजे तो दुसऱ्याला अशा पद्धतीनं फसवायचं हास्य करत होता. स्माईल येत असेल त्याला करता, मी त्याच ॲपिलिंग वेनी परत हसलो. अँड द स्माईल केम बाय इट सेल्फ विदाउट एनी एफर्ट. यावेळेस मात्र मी नेहमी हे डुप्लिकेट हसत होतो, परंतु यावेळेस मात्र मला सगळ्या गोष्टीची, रिॲलिटीची जाणीव करून देणारं, त्यानंतर अनिलने मला माफ केलं याचा फार मोठा आनंद झालेलं, आणि मी ह्या क्षणाला आता बदलायचं ठरवलं आहे मनामध्ये. या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशनचं हे स्माईल होतं. म्हणजे याचा अर्थ रस्किन बॉन्ड यांनी जरी सांगितलं नसलं तरी निश्चितच हरी सिंग इथून पुढे मात्र अनिलसारखा
एक सज्जन तरुण पुढे बनला असणार, यात काही शंका नाही. आता इन-टेक्स्ट क्वेश्चन्स आणि वर्कशॉप आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. तब तक के लिए बाय बाय. बाय बाय करने से पहले आई वुड लाइक टू रिक्वेस्ट यू, इफ़ यू लाइक द वीडियो प्लीज़ like, share, also suggest some instructions in the comment box. Thank you very much.